पालिका हद्दीतील 813 मिळकती या अखेर B2 मुक्त झाल्या। यासाठी नागरिकांना 118 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली। आता हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक जरी असला तरी यातील तांत्रिक अडचणी पुढेच आहेत। पाहूयात या संदर्भातील पेन पॉइंट। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर शहरातील 813 मिळकती B2 मुक्त करण्यात आल्याची घोषणा केली। आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्यानं पाठपुरावा आणि नेटानं प्रयत्न केला होता। स्वतः नामदार बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रशंसा केली। तब्बल 118 वर्षानंतर हा प्रश्न मार्गी लागल्यानं संबंधितांच्या आनंदाला पारावार उरला नाही। अतिशय क्रांतिकारक ठरलेल्या या निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे श्रेय जातं अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या। मात्र ज्या घरात ज्या चाळीत राहतो ते घर अद्याप संबंधित रहिवाशांच्या नावानं घर झालेलंच नव्हतं। मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी या सर्व मिळकतदारांना घराचा हक्क मिळवून देत आपलं घर हक्काचं घर हे समीकरण जमवून दिलं। या क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णयानंतर दी न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी विविध चाळीतील तसंच B2 मुक्त झालेल्या मिळकतदारांशी संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या। आज आपण नरसिंगगिरजी मिल चाळीत आलेलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासूनचा B2चा प्रश्न मार्गी लागला, याबाबत आपल्या भावना काय आहेत? मी लक्ष्मण जगताप या चाळीतला रहिवासी आहे। B2चा प्रश्न मार्गी लागला ही एक अत्यंत समाधानाची गोष्ट आहे। म्हणजे फक्त नरसिंगगिरी चाळत नाही तर शहरातील ज्या ज्या प्रॉपर्टीज अशा होत्या B2च्या त्या B1 झाल्यामुळं सर्व नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। विशेषतः आमच्या चाळीचं बोलायचं झालं तर आमची चाळ 2001ला मिल बंद पडली आणि त्यानंतर त्याच्या अगोदरपासूनही आम्ही प्रयत्न करत होतो की या चाळीत जे सध्या लोक राहतात त्यांच्या नावानं ही घरं व्हायला पाहिजेत। तर मी काय पैसे भरले आणि नंतर या बाबतीत बऱ्याच जणांनी प्रयत्न केला। तेव्हा सुरुवातीला आलम मास्तरने प्रयत्न केला, नंतर प्रणितांनी प्रयत्न केला, परंतु हे काम वेग घेत नव्हतं आणि शेवटी हा प्रश्न आला की जवळजवळ चाळीचे जे पदाधिकारी आहेत ते सांगत होते की जवळजवळ 8 कोटी स्टॅम्प ड्युटी त्या सरकारने काढली होती आणि त्यामुळे ते विषय पेंडिंग पडला होता। परंतु हे ज्यावेळेस देवेंद्रदादा कोठे हे आमदार झाले त्यांनी या विषयात अत्यंत म्हणजे हा विषय त्यांनी एवढा लावून धरला आणि अगदी आपण म्हणतो बेंबीच्या देठापासून प्रयत्न केले तसे प्रयत्न केले आणि त्यांना महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी त्यांचं म्हणणं हे करून त्यांना साथ दिली आणि हा B2चा प्रश्न सोडवला। त्याच्या अगोदर आम्ही ह्याच सरकारचे BJP सरकारचेच सुभाष बापू देशमुख हे देखील सहकार मंत्री होते, त्यांच्या काळात देखील प्रयत्न झाले। त्यांच्या काळात तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 2 खोल्या असतील तर 20,000 रुपये भरा, 4 खोल्या असतील तर 40,000 रुपये भरा, ते पैसे देखील भरले, परंतु त्यावेळेला देखील हा प्रश्न सुटला नाही। पण आज हा प्रश्न ह्या भागाचे जे आमदार आहेत शहरमध्येचे त्यांनी अत्यंत आमदार झाल्यापासून हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याने घेतला आणि सोडवला। आता 1989चा रेडी रेकनरच्या प्रमाणे 2.5% शुल्क लावणार म्हणतात। आम्ही तर ऑलरेडी 2दा पैसे भरलेत जागेचे, त्यामुळं हे शुल्क कशाचे आहे, लोकांमध्ये संभ्रम आहे हे कशाचे आहेत पैसे 2.5%, ते म्हणजे आपल्याला हस्तांतरित करण्यासाठी घेता, उतारे मिळण्यासाठी घेता, ह्या गोष्टीचा ओहापोह आम्हाला सांगता येणार नाही। आता एकूण किती चाळीमध्ये रहिवासी आहेत आणि त्यांना लाभ कशा पद्धतीने मिळणार? एकूण 310 लोक आहेत, राहणारे लोक असेल 310 3-3.5 हजार लोकवस्ती असेल अंदाजे, आणि त्यांना आता सध्या B2चा प्रश्न सुटल्यामुळे खरेदी करायला वाव मिळालेला आहे। B2चा प्रश्न म्हणजे काय, खरेदी करण्यासाठी परमिशन, पहिला खरेदी करण्यासाठी परमिशन मिळत नव्हती, आता ही मिळाली म्हणजे त्यांनी आम्हाला खरेदी करून द्यायला पाहिजे
आम्ही तर पैसे भरलेत, तुम्ही नोटीस दिलेले आहेत, 2.5% वगैरे आमच्या चाळीला लागू होत नाही. कारण काय, आम्ही पैसे भरलेत, तुमच्याकडे साठेकत केलेलं आहे सोसायटीच्या माध्यमातून, आणि आम्ही सुभाष देशमुख मंत्री असताना पूर्ण पैसे भरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त उतारे द्यायचे राहिले होते, आत्तापर्यंत देतो म्हणून टाळाटाळी करत आलेत. आत्ता ते देवेंद्र कोठे युवक आमदार, त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. साडीमध्ये 310 घर आहेत. तर 2004मध्ये मिलच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून मोजणी झालेली होती की ज्यांना किती घर आहेत, ज्याचं अंगण आहे, ते सगळं काय असेल ते मोजून घेतलं होतं. त्याप्रमाणे त्यांना पैशाची आकारणी केलेली आहे आणि मोकळ्या जागेचे कंबाईन पैसे त्यांनी घेतलेले आहेत. पूर्ण चाळ सोसायटीच्या नावानं आहे, त्यामुळं मोकळ्या जागेचे आणि रहिवासी जागेचे पूर्ण पैसे आम्ही भरलेले आहेत. पण काही गोष्टी मध्यंतरीच्या 20 वर्षाच्या काळामध्ये काही लोकांनी पुढं मागं बाजूला सगळीकडं अनलिगली बांधकाम केलेलं आहे. ते अनलिगली बांधकाम केल्यामुळं आता ह्यांनी कशा पद्धतीने आम्हाला किती स्क्वेअर फूट जागा देणार हे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं माहिती नाही. GR कसा कंबाईन आला आहे सोलापूरचा, NG चाळीचा विषय वेगळा आणि प्रायव्हेट चाळीचा विषय वेगळा. त्यामुळं आम्हाला कसे घरं देणार. आणि असं आहे की जवळजवळ 72 घरं माडीवर आणि वर खाली आहेत, त्याचे 118 वर्ष झालेत. त्याला पहिल्यांदा तुम्ही नावावर केल्यानंतर महापालिका नोटीस दिली की हे पाडून घेण्यात यावं. तर त्याचा विकास कशा पद्धतीने करणार. आमदार साहेबांनी एवढं मोठं काम केलं आहे आणि यानंतरचा विकास करण्यासाठी त्यांनी माडीवरच्या आणि खालच्या लोकांसाठी त्यांनी विकास पद्धतीच्या महापालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, घरकुलच्या माध्यमातून आम्हाला घरं बांधून देण्यात यावे. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. नुसतं बेटूचा प्रश्न सुटला म्हणजे सगळ्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं त्यांनी एवढं सहकार्य केलं आहे आणि विनोद भोसलेच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला नगरसेवक झाल्यापासून त्यांनी आमदारांच्या मागं लागून किंवा आमदारांनी शासनाच्या मागं लागून हे काम केलं आहे. पण पुढे बी असंच आमच्या पाठीशी राहावं ही आमची विनंती. धन्यवाद. मी श्रीकांत चंद्रकांत गायकवाड, मी या चाळीचा रहिवासी आहे. लहानपणापासून ऐकत होतो की बिटूचा प्रश्न, बिटूचं आरक्षण म्हणजे काय आहे तेच कळत नव्हतं पहिला. पण ज्यावेळेस सुभाषबापू देशमुख मंत्री होते, महसूल मंत्री, त्या सहकार मंत्री, त्यावेळेस आमच्या चाळीचे लोक पैसे काढायचं, सर्वजण पैसे भरायचे आहे, घरं नावावर होणार असं म्हणून काही राजकीय लोक आमच्या चाळीतले पैसे भरायला लावले. 309 घरं आहेत, मिल कामगारांचे घरं आहेत. हे मिल कामगार आता जसं मिल बंद पडली तसं प्रायव्हेट काम करणारे लोक आहेत आमच्या चाळीमध्ये. ते इथून तिथून कोणाकडून पैसे घेऊन, लोकांकडून पैसे घेऊन पैसे भरले. त्यावेळेस काही काम झालं नाही आमच्या कागदपत्रांचं. ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील आमच्या चाळीचं काम झालं नाही. प्रणितीताई खासदार झाले त्यावेळेस 1-2 जाऊन आमचे नगरसेवक देखील बोलले, त्यावेळेस देखील ते काम काय झालं नाही. पण हे काम 20 महिन्यामध्ये जसं शब्द दिले देवेंद्र दादांनी की त्यांच्या पुस्तकामध्ये जे दिलं होतं बिटूचा प्रश्न मार्गी लावील असं, ते देवेंद्र दादांनी मिटवला. 20 महिन्यामध्ये युवक आमदाराने जसं कामाच्या मागं लागून पाठपुरावा करून काम करून घेतलं पाहिजे. चाळ आपली आहे, मिल कामगारांची चाळ आहे म्हणून त्यांनी पहिला चाळीचा प्रश्न मिटवला. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि जे तुम्ही जगताप काकांना एक विषय विचारलात अतिक्रमण बाबतीत, म्हणजे जे वाढीव बांधकाम वगैरे, जसं पहिला मिल कामगारांचे 2 घरं, 2 खोल्याचं घर आणि 4 खोल्याचं घर होतं, त्यावेळेस त्यांचे कसं हम दो हमारे दो म्हणून जे 2 लेकरं आणि आई बाप असे कुटुंब होते. कामगारांची कशी वस्ती तशी वस्ती होती. परंतु त्यांचे लेकरं नातवंड वाढत गेले, त्यांचे लग्न वगैरे व्हायला लागले. मग त्यांना वेगवेगळे रूम नाही, काय नाही. मग ते जे आपल्या दारात जे समोरची जागा आहे, बाजूची जागा आहे, असं खोल्या बांधून राहिलेले लोक आहेत. त्याच्यावर काय तर सरकारने तोडगा काढून, मार्ग काढून त्याला त्या नागरिकांच्या हातामध्ये, ताब्यामध्ये देऊन त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडून जे टॅक्स वसुली करायचे करून घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं. शहरात अनेक चाळी आहेत, तर नरसिंगगिरजी मिल चाळ ही कामगारांची वसाहत 118 वर्षापूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळेस बिटूचा मुद्दा आला होता. काँग्रेसच्या काळातही हा महत्वाचा विषय निर्माण झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेतेगणांनी बिटू मुक्तीसाठी प्रयत्न केले होते. मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला आणि मंत्रालयातील रॅकमध्ये ताटकळत थांबलेली सोलापूरच्या बिटूची फाईल महसूल मंत्र्यांच्या टेबलावर आली. देवेंद्र कोठे हे जणू संबंधित रहिवाशांसाठी साक्षात देवाभाऊ ठरले. बिटू मुक्तीचा निर्णय घेतला गेला, परंतु आता बिटू मुक्तीनंतरचे निकष काय असतील, ज्यांनी वाढीव बांधकाम केलं
मूळ घरांमध्ये बदल केले, घरांच्या जागेची व्याप्ती वाढवण्यात आली. अशा मिळकतदारांचं काय करायचं हा मेन पॉइंट आहे. पालिकेच्या नियमावलीनुसार अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, जागेचा वाद कदाचित कोर्टातही जाऊ शकतो असं म्हणणं रहिवाशी मांडताना दिसतात. मालकी हक्क संबंधितांना मिळेल, मिळकत पत्रावर नावही नोंदली जातील, मात्र बांधकामावेळी प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार हा न्यूज पॉइंट ठरू शकतो. आमदार देवेंद्र कोठे यातूनही मार्ग काढतील हा प्लस पॉइंट म्हणावा लागेल. असाच एक विषय घेऊन भेटूयात पुढच्या पेन पॉइंट मध्ये. पहा फक्त द न्यूज प्लस चॅनल, बातम्या आणि बरच काही. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.